नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी समाज सुधारक हा अत्यंत महत्वाचा घटक या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या, मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा जर आपण घेतला तर आयोगानं एकूण 25 वेळा समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे ऍव्हरेज जर आपण काढला तर प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 3 ते 4 प्रश्न हे समाज सुधारकांवर आयोगानं विचारलेले आहेत आणि त्यामुळं राज्यसेवा पूर्व परीक्षेला जाण्याआधी समाज सुधारकांचा घटक हा व्यवस्थित या ठिकाणी करणं ही आपली जबाबदारी या ठिकाणी राहते। जर का मेन्सला तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल आणि हिस्ट्रीमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर समाज सुधारक तुम्ही वगळून चालणार नाही, तर व्यवस्थितरित्या ते आपला समाज सुधारक करायचे। आता या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, आयोगानं जे काही निवडक समाज सुधारकांवर सातत्याने प्रश्न विचारलेत ते समाज सुधारक आपण या लेक्चर सिरीज मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या समाज सुधारकांची संपूर्ण विस्तृत माहिती ती पण आपण इथे या ठिकाणी समजून घेणार आहोत, जेणेकरून यांच्यावर आयोगानं जर पुन्हा प्रश्न विचारला तर त्याची उत्तर आपल्याला योग्य पद्धतीनं या ठिकाणी देता येईल। आणि म्हणून मग या प्रकारचं खास लेक्चर सिरीज या आपल्या लास्ट रिव्हिजन बॅच मध्ये 100 रुपयाच्या बॅच मध्ये आपण इथे या ठिकाणी करून घेत आहोत। तर पाहूया आपण वीरा शिंदे यांच्यावरचं पहिलंच लेक्चर। आता पहा, विठ्ठल रामजी शिंदे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या विठ्ठल रामजी शिंदेवर काय काय प्रश्न आले ते आधी आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊ आणि नंतर मग त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ला वीरा शिंदेवर एक प्रश्न या ठिकाणी विचारला। प्रश्न काय होता, वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारनं 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। आता लक्षात घ्या, याचा राईट आन्सर हे दलित मित्र पुरस्कार असं एकंदरीत दिसतं। पण पहिल्या आन्सर की मध्ये आयोगानं दलित मित्र पुरस्कार योग्य आहे असं सांगितलं, मात्र सेकंड आन्सर की मध्ये हा प्रश्न या ठिकाणी वगळून टाकलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं। हा प्रश्न वगळण्यामागचं कारण काय होतं, तर ही तारीख आयोगाची या ठिकाणी चुकलेली होती, हे लक्षात घ्या। 1932-33 दरम्यान वीरा शिंदे यांना सामाजिक पुरस्कार या ठिकाणी दिला गेला होता, हे लक्षात घ्या। आणि 1908-09 दरम्यान त्यांना दलित मित्र पुरस्कार या ठिकाणी दिला गेला होता असं एकंदरीत दिसून येतं। तर हा मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तरी हरकत नाही तर दलित मित्र हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो काय होता तो पाहूया। जोड्या जुळवाला प्रश्न आहे आणि 4 समाज सुधारक आणि त्यांचं कार्य यांच्याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय आणि इथं आपल्याला दिसून येतं याही प्रश्नामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दलच माहिती या ठिकाणी आयोगाने विचारलेली आहे। जसं की आपण पाहू शकतो की इथं जोड्या जुळवाला वीरा शिंदे आहे, खासे साहेब पवार आहे, दिनकरराव जवळकर आहे आणि श्रीपतराव शिंदे आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये काम करणारे खास करून मराठा समाजाचे हे या ठिकाणी समाज सुधारक यांनी केलेल्या कार्याबद्दलची माहिती जोड्या जुळवाला आयोगाने विचारले। तर पहा, वीरा शिंदे हे अध्यक्ष होते वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव या भागामध्ये। आपल्या सर्वांना हे कदाचित माहिती असेल, 1920 नंतर वीरा शिंदे यांनी दलित उद्धाराचं कार्य या ठिकाणी दलित उद्धाराचं जे कार्य होतं ते थोडंसं धीम्या गतीनं चालवलं होतं। त्यानंतर 1920 नंतर त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष जे आहे हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि म्हणून मग त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये तेरदळ असेल, त्याचबरोबर बोरगाव या ठिकाणी असेल, तर या विविध भागांमध्ये शेतकरी परिषदांचं आयोजन केलं आणि ते स्वतः तिथं अध्यक्ष राहून त्यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी कार्य केल्याचं एकंदरीत दिसतं। यातीलच एक प्रकार म्हणजे तुकडे जोड बिल जे सादर झालं होतं, तर त्या तुकडे जोड बिलाला त्यांनी विरोध केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, वाळवा तालुका शेतकरी परिषदेचे अध्यक्ष हे वीरा शिंदे या ठिकाणी होते। खासे साहेब पवार जर आपण पाहिलं तर मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्षाचं 4थं अधिवेशन जे झालं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे या ठिकाणी आहे। दिनकरराव जवळकर यांनी तेज नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी चालवलं होतं, ते त्याचे संपादक राहिलेले आहेत। आणि श्रीपतराव शिंदे यांच्यावर कायमस्वरूपी वारंवार प्रश्न विचारला जातो, तर विजयी मराठा हे त्यांच्या या ठिकाणी महत्वाचं पत्र या ठिकाणी होतं असं एकंदरीत दिसतं। मग दिलेल्या पर्यायाबद्दल योग्य उत्तर काय, तर आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 1 हेच याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसतं। तर हा एक दुसरा प्रश्न वाळवे शेतकरी परिषदेच्या संदर्भात विचारला गेला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या।
तिसरा प्रश्न आयोगानं काय विचारला? 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला वीरा शिंदेवर आणखी एक प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटला. हाही प्रश्न जोड्या जुळवाला या ठिकाणी होता, ज्यामध्ये एका बाजूला समाज सुधारक आणि दुसऱ्या बाजूला समाज सुधारकांची साहित्य हे या ठिकाणी विचारलेली होती. लक्षात घ्या, पाहायला भेटतं वीरा शिंदे. पहा, परत एकदा वीरा शिंदेबद्दल प्रश्न आहे. तर वीरा शिंदेचा ग्रंथ काय आहे? तर वीरा शिंदेंनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ हा या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा मुद्दा हे लक्षात घ्या. आता पहा, वीरा शिंदे जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी असलं. म्हणजे वीरा शिंदेबद्दलची जोडी जुळली की आपलं उत्तर या ठिकाणी लगेच या ठिकाणी येतं. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर जर आपण पाहिलं तर त्यांनी धर्मविवेचन हा एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरतमध्ये मानव धर्म सभेची स्थापना त्यांनी केली आणि मुंबईमध्ये परमहंस मंडळी स्थापन केली आणि त्या संदर्भामध्ये धर्मविवेचन या नावाची पत्रिका त्यांनी चालवली. परमहंस मंडळीच्या सदस्यांना आणि मानव धर्म सभेच्या सदस्यांना या धर्मविवेचन मध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते या ठिकाणी वाचावं लागत होतं आणि तशा प्रकारच्या शब्द घ्याव्या लागत होत्या असं एकंदर दिसतं. तर धर्मविवेचन हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे आपल्याला दिसून येतं की गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख यांनी जातीभेद या नावाची पत्रिका या ठिकाणी चालवली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा इशारा हे एक महत्वाचं पत्र या ठिकाणी होतं, हे पण लक्षात घ्या. जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांनी भूमिका अशी घेतली की भारतीय समाजाच्या प्रगतीला जातीय किंवा जाती संस्था ही अडथळा ठरत नाही या प्रकारच्या विधानावर त्यांनी टीका केली होती महात्मा फुल्यांनी आणि त्यासाठी इशारा हे पत्रक चालवलं होतं, हे लक्षात घ्या. महात्मा फुल्यांनी सत्सार या नावाचं पण पत्रक चालवल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हे पण मुद्दा लक्षात घ्या. आता याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी दिसून येतं. एक मुद्दा आणखी मला या ठिकाणी सांगायचा आहे की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीभेद असे शब्द आले, त्यामुळे एक आणखी महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगेल. तर जात्युच्छेदक निबंध याच्यावर या ठिकाणी प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो. जातीच्छेदक निबंध. तर जातीच्छेदक निबंध या प्रकारचा निबंध कोणी लिहिला हा मुद्दा आयोग तुम्हाला विचारू शकतो. तर जातीच्छेदक किंवा जात्युच्छेदक निबंध हा ग्रंथ हे पत्रक जे आहे ते या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी चालवलेलं होतं असं एकंदरीत दिसतं. हा निबंध जात्युच्छेदक निबंध विदा सावरकरांचा आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारे हा एक प्रश्न तिसरा प्रश्न आपल्याला वीरा शिंदेबद्दल या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो की 2018ला चौथा प्रश्न वीरा शिंदेवर आयोगानं विचारलेला आहे. तर हा काय प्रश्न आहे तर तो पण पाहूया. पुढील वाक्यात कोणत्या समाज सुधारकाचे वर्णन केले आहे? समाज सुधारकाचं वर्णन विचारलेलं आहे डायरेक्टच आणि तो समाज सुधारक कोण आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. पहा, त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षांकरता लंडनला गेले होते. त्यानंतरचा आहे एम्स्टरडॅम जो आहे, तर त्या एम्स्टरडॅम येथे धर्म परिषदेला ते उपस्थित या ठिकाणी राहिले आणि मग सुबोध पत्रिका जी आहे तर त्या सुबोध पत्रिकेसाठी ते लिखाण करत होते. या प्रकारचा प्रश्न, या प्रकारचे 4 सेंटेन्स या ठिकाणी आहे आणि इथं विचारलं गेलं की या ठिकाणी ते समाज सुधारक कोण? तर साहजिकच याचं ही राईट आन्सर आपल्याला विठ्ठलरामजी शिंदे हे या ठिकाणी दिसून येतं. आता पहा, वीरा शिंदेच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या कार्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. सुबोध पत्रिका जी प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं, भाऊसाहेब वैद्य अनेक वर्ष याचे संपादन करत होते. तर त्यावर या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कंबाईनच्या पेपरमध्ये पण सुबोध पत्रिकेवर बऱ्याच वेळा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. एम्स्टरडॅम इथल्या सर्वधर्म परिषदेमध्ये ते उपस्थित राहिलेले होते वीरा शिंदे. तर आयोग तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो की एम्स्टरडॅमच्या सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी कोणता ग्रंथ किंवा कोणता निबंध वाचला, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि हे अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि त्याशी संबंधित खालचं एक वाक्य आपल्याला दिसतं. मग वीरा शिंदेच्या आणखीन महत्वपूर्ण कार्याबद्दलची माहिती विचारला जाऊ शकतं, जसं की डिप्रेस क्लास मिशन असू द्या, जसं की त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव जो मांडला
तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न आयोग विचारू शकतो. त्याचबरोबर सातबारा कमिशन मध्ये वीरा शिंदेची जी साक्ष या ठिकाणी झाली, बहुजन पक्षासंदर्भात त्यांचा जो स्टँड आहे तो त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आयोग अनेक वेळा प्रश्न विचारू शकतो. तर आपण काय करू आता, हे 4 प्रश्न या ठिकाणी पाहिल्यानंतर वीरा शिंदे हा टॉपिकच कंप्लीट या ठिकाणी करूया. आयोगाला कसाही प्रश्न या ठिकाणी विचारू द्या, त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी आली पाहिजे, या प्रकारची तयारी आपण इथे या ठिकाणी करून घेऊया. आता पहा, इथं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं वीरा शिंदे यांचा जीवनपट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर हे थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत, कारण मला माहित आहे वेळ तुमच्याकडे पण खूप जास्त कमी आहे. मग कमी वेळामध्ये जास्त इन्फॉर्मेशन कशी आपल्याला प्राप्त करता येईल अशा प्रकारचं नियोजन आपण इथे या ठिकाणी करतोय. पण कायम लक्षात ठेवा, एक लेक्चर, एक मुद्दा व्यवस्थित या ठिकाणी पहा. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी मिळवून देईल, माझ्यावर विश्वास या ठिकाणी जरूर ठेवा. आता यांचा जीवन कालखंड लक्षात काय ठेवायचं, जन्म कोणत्या वर्षी झाला हे बिलकुल लक्षात ठेवायचं नाही. लक्षात ठेवायचं आहे त्यांचं निधन कोणत्या वर्षी झालं. 1944 ला त्यांचं निधन या ठिकाणी झालं. मग मला सांगा, 1944 ला जर विठ्ठल रामजी शिंदे यांचं जर निधन झालेलं आहे, तर मला सांगा भारताला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा हे होते का? तर नक्कीच नाही. हे लक्षात आलं पाहिजे. भारतीय संविधान सभेचे गठन जेव्हा होत होते तेव्हा दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून संविधान सभेमध्ये हे असतील का? तर बिलकुल नाही. तर हे लक्षात आलं पाहिजे. या प्रकारचा बुद्ध्यांक आपल्याला पेपरमध्ये वापरता आला पाहिजे की 1944 ला यांचं निधन झालं. आता पाहायला भेटतं जामखिंडीवर आयोगानं बराच वेळा कंबाईनच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर जामखिंडी कर्नाटकमध्ये हे त्यांचं मूळ गाव या ठिकाणी होतं आणि तुकाराम हे त्यांचं मूळ नाव आहे. तर जन्मगाव काय? जामखिंडी कर्नाटक मधलं, आणि यांचं मूळ नाव काय आहे? तर तुकाराम आहे. तुकाराम आणखी कोणत्या समाज सुधारकाचं होतं? तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पण नाव तुकाराम होतं. हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी अधोरेखित केला. शिक्षण पुण्यामध्ये या ठिकाणी झालं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA शिक्षण त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता हे आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असतात. काय बरं, की त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावीच या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर मग हे जामखिंडीचे जे कोण राजे महाराजे त्या भागातले जे होते त्यांना असं वाटत होतं की यांनी गुरांचे डॉक्टर या ठिकाणी बनावं, परंतु यांना ते गुरांचं डॉक्टर बनायचं नव्हतं, म्हणून ते या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आल्याचं एकंदरीत दिसतं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये उच्च शिक्षणाला आल्यानंतर ते प्रार्थना समाजाचे सदस्य बनलेले आहेत. हा महत्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जनाका शिंदे ही त्यांची या ठिकाणी बहीण होती आणि शारदा सदनमध्ये तिला प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पंडिता रमाबाईंचे दरवाजे या ठिकाणी ठोठावले, मात्र पंडिता रमाबाईंना जनाकाला प्रवेश या ठिकाणी दिला नाही. यामागचं कारण असं होतं, वीरा शिंदे फर्ग्युसनचे विद्यार्थी होते आणि फर्ग्युसनचे प्राध्यापक लोक हे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांच्या विरोधात आहे अशी भावना पंडिता रमाबाईंची होती आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी जनाका शिंदेना प्रवेश या ठिकाणी नाकारला. कारण जनाका शिंदेचा भाऊ म्हणजेच वीरा शिंदे हे या ठिकाणी फर्ग्युसनचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर पण त्यांच्या प्राध्यापकांचा प्रभाव असेल आणि ते माझं काहीतरी नुकसान करतील अशी भावना पंडिता रमाबाईंची या ठिकाणी असावी, म्हणून त्यांनी या ठिकाणी जनाका शिंदेना प्रवेश नाकारलेला आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. मग जनाकांना या ठिकाणी हुजूरबागा शाळा जी आहे त्या हुजूरबागा शाळेमध्ये प्रवेश दिला गेला असं एकंदरीत दिसतं. हुजूरबागा शाळा ही आपल्या सर्वांना माहिती आहे, न्यायमूर्ती रानडे आणि त्यांची पत्नी जी आहे रमाबाई रानडे यांनी या ठिकाणी सुरू केलेली महत्वाची शाळा या ठिकाणी आहे. हुजूरबागा या शाळेमध्ये कृष्णाबाई केळवणकर यांचं पण या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. तर कृष्णाबाई केळवणकर कोण? तर त्या या ठिकाणी भारतातल्या 3ऱ्या महिला डॉक्टर आहेत असं एकंदरीत दिसतं. आणि लक्षात असू द्या, या कृष्णाबाई केळवणकर मुलांच्या वर्गामध्ये बसून आपलं उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या स्त्री आहे किंवा पहिली मुलगी आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर कृष्णाबाई केळवणकर, आणि याच कृष्णाबाई केळवणकर 1855 ला जेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अधिवेशन झालं काँग्रेसचं, तर त्या अधिवेशनामध्ये त्यांनी या ठिकाणी कोल्हापूरच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि तिथं भाषण पण छान पद्धतीनं दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. प्रार्थना समाजाचे ते सदस्य या ठिकाणी राहिलेले आहेत वीरा शिंदे, आणि प्रार्थना समाजामध्ये असताना उपासना हे मासिक त्यांनी या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. उपासनावर अजूनपर्यंत प्रश्न नाही, उपासनावर प्रश्न येऊ शकतो, मुद्दा लक्षात असू द्या. त्याचबरोबर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं. भाऊसाहेब वैद्य हे या सुबोध पत्रिकेबद्दल लिखाण करत होते. आणि लक्षात घ्या, भाऊसाहेब वैद्य यांच्याबद्दल एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो
की जेव्हा प्रार्थना समाजाला 50 वर्ष पूर्ण झाली 1927ला, त्यावेळेस त्यांनी प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा ग्रंथ लिहिला. नाव आहे भाऊसाहेब वैद्य, लक्षात असू द्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती ही या ठिकाणी वीरा शिंदेना दिली गेली आणि मग तिथं एकेश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्षांसाठी वीरा शिंदे लंडनला गेलेले आहेत अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन बद्दल प्रश्न आयोगानं इथं विचारला होता. मग पुढे एम्स्टरडॅम मध्ये गेले. एम्स्टरडॅम मध्ये पाहायला असं भेटतं जगातील उदार धर्माचा अभ्यास त्यांना या ठिकाणी करता आला आणि मग त्यांनी तिथ्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचा प्रबंध वाचलेला आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रबंधावर प्रश्न आयोग विचारू शकतो की हिंदुस्थानचा उदार धर्म हा प्रबंध कोणी लिहिला एम्स्टरडॅम इथल्या सर्व धर्म परिषदेमध्ये. तर नाव आहे काय तर या ठिकाणी वीरा शिंदे. पुढे पाहायला भेटतं अखिल भारतीय एकेश्वर परिषद जी आहे, अखिल भारतीय एकेश्वर परिषदेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाज यांच्या प्रचारासाठी त्यांनी या ठिकाणी काम केल्याचं दिसतं भारतात आल्यानंतर. आणि मग तिथं पाहायला असं भेटतं प्रार्थना समाज असू द्या किंवा ब्राह्मण समाज असू द्या एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे हे दोन्ही या ठिकाणी संघटना होत्या आणि म्हणून मग अखिल भारतीय एकेश्वर परिषदांचं आयोजन करण्यात आलं आणि त्या परिषदांचे ते सरचिटणीस या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा थिएस्टिक डिरेक्टरी, याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. IMP इथे मी मुद्दा म्हणून या ठिकाणी करतोय थिएस्टिक डिरेक्टरी. तर लक्षात घ्या थिएस्टिक डिरेक्टरी हा ग्रंथ वीरा शिंदेने लिहिला आणि हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे तर त्या ठिकाणी जगातील उदार धर्माची माहिती सांगणारा ग्रंथ आहे. जगभरामध्ये जे पण काही धर्म आहे त्या धर्मांमधली जी उदारता आहे तर ते सांगणारा या ठिकाणी ग्रंथ वीरा शिंदेने लिहिला. त्या ग्रंथाचं नाव थिएस्टिक डिरेक्टरी. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1908 साली लोकमान्य टिळकांना अटक झाली. राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आणि त्यांची रवानगी आपल्या सर्वांना माहिती आहे मंडालेच्या तुरुंगामध्ये करण्यात आली. तेव्हा या लोकमान्य टिळकांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांनी प्रार्थना समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या बैठकीमध्ये उपासना केलेली आहे असं एकंदर दिसतं. परिणामी प्रार्थना समाजाचे लोक यांच्यावर नाराज झाले आणि त्यात वाद झाला. त्या वादातून त्यांनी प्रार्थना समाजाचा राजीनामा दिलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं ही डेट लक्षात ठेवायची आहे 16 ऑक्टोबर 1906. 16 ऑक्टोबर 1906ला विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक महत्वाचं या ठिकाणी संघटन स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव आहे डिप्रेस क्लास मिशन. आता डिप्रेस क्लास मिशनला मराठीत काय म्हटलं जातं तर भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी. आयोग तुम्हाला इथंच फसवतो की भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर आपल्याला वाटतं हे नवीन संघटन कोणतं आलं तर हे संघटन म्हणजे डिप्रेस क्लास मिशनचं मराठी भाषांतर आहे. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा. तर भारतीय निराश्रित सहाय्यकारी संघ म्हणजे डिप्रेस क्लास मिशन याची स्थापना 1906ला 16 ऑक्टोबर 1906ला या ठिकाणी मुंबईमध्ये झाली हे लक्षात घ्या. विठ्ठल रामजी शिंदे आणि त्याचबरोबर नारायण चंदावरकर यांनी केली. आता पहा या संदर्भात आयोग मेन्सला काय प्रश्न विचारतो. आयोग मेन्सला डिप्रेस क्लास मिशनचं ध्येय उद्दिष्ट हे विचारले जातात आणि पूर्व परीक्षेला डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष कोण अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्या सर्वांना लक्षात येतं की डिप्रेस क्लास मिशन तर या ठिकाणी वीरा शिंदेने स्थापन केले मग तेच त्याचे पहिले अध्यक्ष असावे तर तसं नाहीये. तर NG चंदावरकर हे याचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत. हा मुद्दा आपल्याला इथं लक्षात आला पाहिजे. आता पहा वीरा शिंदे इथं दिसतंय आपल्याला की NG चंदावरकर नारायण गणेश चंदावरकर हे याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे NG चंदावरकर राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये पण सक्रिय सहभाग घेणारे एक महत्वाचे काँग्रेस या ठिकाणी कार्यकर्ते राहिले. त्याचबरोबर हे पहिले मराठी भाषिक या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1900 साली जेव्हा लाहोरमध्ये आय थिंक सो लाहोरमध्ये जेव्हा अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिले आणि नंतर मग त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश देखील बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी 1906ला डिप्रेस क्लास मिशन मध्ये काम करण्याचं ठरवलं आणि ते पहिले अध्यक्ष राहिले. तर सचिव हे वीरा शिंदे या ठिकाणी होते. हा मुद्दा आपण इथे लक्षात घ्या. याचं हेडक्वार्टर मुंबई होतं. कशाचं तर डिप्रेस क्लास मिशनचं हेडक्वार्टर मुंबई होतं आणि मग हे डिप्रेस क्लास मिशन जे आहे हे स्थलांतरित कुठं झालं
तर 1912ला पुण्यामध्ये झालं. मेन्सचे जर क्वेश्चन चाळले तुम्ही, मुख्य परीक्षेचे क्वेश्चन चाळले, तर या सेंटेन्सवर प्रश्न विचारले जातात पहा. तर थोडंसं डीप मध्ये विचारलं जातं मेन्सला. तर तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मेन्सचे पण क्वेश्चन या ठिकाणी लक्षात येईल. ज्यांनी मेन्स दिले असतील त्यांच्या हे लगेच या ठिकाणी लक्षात आलं असेल. पहा पुढे पाहायला भेटतं 18 ऑक्टोबर 1909ला मुंबई डिप्रेस क्लास मिशनचा 3रा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा झाला आणि त्यावेळेस सयाजीराव गायकवाड, NG चंदावरकर, नामदार गोखले हे उपस्थित या ठिकाणी राहिलेले होते असं एकंदरीत दिसतं. तर 1909ला डिप्रेस क्लास मिशनचा 3रा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला होता मुंबई प्रांतामध्ये. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा महत्वाचा मुद्दा पुढे पाहायला भेटतं. सयाजीराव गायकवाड त्यावेळेस यांच्या पाठीशी उभे होते. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. आपल्याला माहिती आहे सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या मोठ्या शिष्यवृत्ती या ठिकाणी दिल्या आणि त्या शिष्यवृत्ती दिल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे विदेशामध्ये जाऊ शकले, तिथं अध्ययन करू शकले आणि ते या ठिकाणी या देशाचे संविधान निर्माते या ठिकाणी होऊ शकले. सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांचं मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आहे, हे आपण कदापिही विसरता कामा नये. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं मुंबई आहे, पुणे आहे, हुबळी आहे, सातारा आहे, ठाणे आहे, मद्रास आहे, त्याचबरोबर अकोला आहे, अमरावती आहे आणि कोल्हापूर आहे. तर या भागामध्ये या ठिकाणी या डिप्रेस क्लास मिशननं या ठिकाणी मुलांच्या शाळा या ठिकाणी सुरू केलेल्या होत्या. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. तर जे काही वंचित समूह घटकाचे लोक आहेत, जे निराश्रित आहे, अशांच्या या ठिकाणी शाळा या ठिकाणी सुरू केल्या गेल्या होत्या मिशनच्या माध्यमातून. तर मिशन हे कुठं अस्तित्वात, कोणकोणत्या भागाच्या ज्या शाखा होत्या, मुंबई, पुणे, हुबळी, सातारा, ठाणे, मद्रास, अकोला, अमरावती आणि कोल्हापूर या भागामध्ये. कोल्हापूरमध्ये यांचं विशेष काम राहिलं, साताऱ्यामध्ये विशेष काम राहिलं. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं हिंदू समाजासाठी देवदासी, मुरळी आणि शिमग्यातील विविध प्रकार यांना आळा घालण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत असं एकंदरीत दिसतंय. तर देवदासी प्रथा आपल्या सर्वांना माहिती असेल, वाघाय मुरळीची प्रथा आपल्या सर्वांना माहिती असेल आणि सिमल्यातील विभत्स प्रकार जो चालतो तर तो या ठिकाणी थांबवण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. तर देवदासी कोण होतात, तर कनिष्ठ जातीच्या स्त्रिया या ठिकाणी होतात. वाघ्या मुरळ्यांमध्ये मुरळी पण कोण होतं, तर कनिष्ठ जातीच्या मुली या ठिकाणी आहे. आणि शिमल्यामध्ये जो बिभत्स प्रकार चालतो तो कनिष्ठ जातींच्या मुलींच्या संदर्भातच चालतो आणि त्यामुळं या प्रथा बंद झाल्या पाहिजे यांच्यासाठी विशेष प्रयत्न वीरा शिंदे यांनी या ठिकाणी चालवलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहूया वीरा शिंदेबद्दल आणखीन काय डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. डिप्रेस क्लास मिशनचे उद्देश काय आहे, तर मेन्सला बऱ्यापैकी डिप्रेस क्लास मिशनच्या उद्देशावर प्रश्न विचारला जातो, परंतु आता थोडंसं परीक्षा डायनामिक लेवलला होतीये आणि म्हणून मग की मुख्य परीक्षेचे क्वेश्चन आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेचे इन्फॉर्मेशन पण पूर्व परीक्षेला जाण्यापूर्वी थोडंसं पाहणं गरजेचं या ठिकाणी राहतं. आणि म्हणून डिप्रेस क्लास मिशनचे उद्देश आपण इथे या ठिकाणी समजावून घेऊया. पहा, अस्पृश्य वर्गात शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणं, त्यांच्यासाठी शाळा, उद्योगशाळा, दवाखाने आणि वसतिगृह सुरू करणे, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणं, एवढं लक्षात ठेवा. पुढे स्पृश्य समाजाचे परिवर्तन घडणं, जो सवर्ण समाज आहे, स्पृश्य समाज आहे, त्यांच्या मनामध्ये परिवर्तन घडवणं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, अस्पृश्य निवडण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणं. तर सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी अस्पृश्यता मिळवणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिल्याचं दिसतं. अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणं हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी इथं अधोरेखित केल्याचं एकंदरीत दिसतं. कारण डिप्रेस क्लास मिशन जर आपण पाहिलं तर साउथबरो कमिशन मध्ये डिप्रेस क्लास मिशननी ही मागणी या ठिकाणी केली की अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ या ठिकाणी दिला गेला पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली आहे असं दिसतं. सार्वजनिक धर्माची शिकवण अस्पृश्यांना या ठिकाणी देणं हा एक उद्देश या ठिकाणी आहे आणि अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणींचं निवारण या ठिकाणी करणं, अस्पृश्यांच्या ज्या सामाजिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी या ठिकाणी डिप्रेस क्लास मिशन स्थापन झाला होता असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे महत्वाचे मुद्दे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे आपल्याला पाहायला भेटतं आणखीन काही महत्वाच्या बाबी इथं आयोगाने प्रश्न विचारला नाही, भविष्यात तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं, रावजी भोसले. आता पहा काय होतं, पहा आयोग काय करतोय, महात्मा फुल्यांच्या सहकार्यांवर प्रश्न विचारतोय.
बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकारांवर प्रश्न विचारतोय. मग होऊ शकतं वीरा शिंदेवर 4 वेळा प्रश्न आयोगाने विचारला, तर आता वीरा शिंदेच्या सहकारांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे लक्षात घ्या. NG चंदावरकरांचं एक नाव तर आपण पाहिलं. आता हे रावजी भोसले पण एक आहे. या रावजी भोसले यांच्या सहकार्यानं त्यांनी पंढरपूरमध्ये अनाथ आश्रम सुरू केलेला आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवा. डायरेक्ट विचारलं जातं की वीरा शिंदेनी जो पंढरपूरमध्ये अनाथ आश्रम सुरू केला कोणाच्या सहाय्यानं, तर रावजी भोसले यांच्या सहाय्यानं. लक्षात ठेवा. पुढे बघा. मुरळी प्रतिबंधक सभा ही यांनी आयोजित केली आहे जेजुरीमध्ये 1910 मुरळी प्रतिबंधक सभा, देवदासी प्रतिबंधक सभा या सभा यांनी आयोजित केल्याचं एकंदरीत दिसून येतं. मांग जात जी आहे, मांग, तर मांग मातंग ज्याला म्हटलं जातं, तर त्या जातींसाठी स्वतंत्र वसाहती असाव्या या प्रकारची भूमिका सरकारकडे यांनी सादर केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर मांग जातींसाठी स्वतंत्रपणे वसाहती स्थापन करा ही भूमिका भारतामध्ये घेणारे पहिले या ठिकाणी समाज सुधारक वीरा शिंदे राहिलेले आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. अस्पृश्यांसोबत ब्राह्मण भोजन आयोजित यांनी केलं. आता पहा, इथे पाहायला भेटतं अनेक राजे महाराजे ब्राह्मण भोजन या ठिकाणी घालत होते, परंतु वीरा शिंदे हे अशा आगळे वेगळे समाज सुधारक आहे ज्यांनी ब्राह्मण भोजन घातली, पात्र अस्पृश्यांच्या सोबत ब्राह्मणांनी भोजन करावा अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी आयोजित केला. आणि लक्षात घ्या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे या ठिकाणी RG भांडारकर राहिले. RG भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम वीरा शिंदे यांनी चालवलेला होता. ब्राह्मण आणि अस्पृश्य यांची स्नेहभोजन घडवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला होता असं एकंदरीत दिसून येतं. अस्पृश्यता निवारणाचा ठराव त्यांनी मांडला 1917च्या काँग्रेस कलकत्ता अधिवेशनामध्ये. मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे की कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे त्यावेळेचे अध्यक्ष होते ॲनी बेझंट. मग त्या ॲनी बेझंटच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव विठ्ठल रामजी शिंदे आणि NG चंदावरकर या दोघांनी एकत्र येऊन मांडलेला आहे हे लक्षात घ्या. आणि तिथं जे उपस्थित होते त्या प्रत्येकांकडनं स्वाक्षरी करून घेतली की मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही या प्रकारची. टिळकांनी मात्र इथं या करारावर स्वाक्षरी घेण्यास नकार दिलेला आहे. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर अस्पृश्यता निवारणाचा ठराव काँग्रेस अधिवेशनामध्ये कोणी मांडला? NG चंदावरकर आणि वीरा शिंदे. नाव लक्षात ठेवा. सावधबोरो कमिशनच्या पुढे साक्ष यांनी दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा लागू झाला. तो लागू होण्याच्या आधी एक कमिशन भारतात आलं, त्याचं नाव होतं सावधबोरो कमिशन. सावधबोरो कमिशन भारतामध्ये येण्यामागचं कारण काय होतं? तर मागासलेल्या जातींना देखील राजकीय आरक्षण आणि शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये जागा मिळवून देणं हा यांचा उद्देश होता. म्हणून सावधबोरो कमिशननं अनेक लोकांच्या साक्ष देखील घेतल्या. आंबेडकरांची झाली साक्ष व त्याचबरोबर वीरा शिंदे यांची पण साक्ष झाली. या दोघांची साक्ष परस्पर विरोधी या ठिकाणी राहिली. वीरा शिंदे यांचं असं म्हणणं होतं की ज्यांचं 144 रुपये इन्कम आहे अशाच लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि ज्यांचं इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण झालं आहे अशांना मताचा अधिकार मिळावा. याचबरोबर अस्पृश्यांचे प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये पाठवायचे असतील तर जे भारतीय सदस्य निवडून गेलेले आहेत त्यांच्याद्वारे ते कायदे मंडळामध्ये पाठवावे अशी भूमिका वीरा शिंदे यांची राहिली. याचबरोबर वीरा शिंदे स्वतंत्र मतदारसंघाच्या पूर्णतः विरोधात होते. जातीवर आधारित असणाऱ्या मतदारसंघांचे ते पूर्णपणे विरोधक राहिलेले आहेत. त्यांनी राखीव मतदारसंघाचा पुरस्कार केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. सावधबोरो कमिशन पुढे वीरा शिंदे या ठिकाणी काय मागतात? तर राखीव मतदारसंघ मागतात आणि आंबेडकरांनी तिथे या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेला आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. 1920 साली पुण्यामध्ये पुणे मतदारसंघाची निवडणूक हे वीरा शिंदे लढले. त्यावेळेस त्यांनी बहुजन पक्ष या नावाचा पक्ष स्थापन केला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. 1920 साली बहुजन पक्ष हा स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं कुटुंब उपासना मंडळाची स्थापना 1924 साली वीरा शिंदेंनी केलेली आहे. कुटुंब उपासना मंडळ कशासाठी? तर ज्या स्त्रिया आहेत, भारतीय स्त्रिया, त्यांनी केवळ चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित राहू नये यासाठी त्यांनी या ठिकाणी कुटुंब उपासना मंडळाची स्थापना केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि मग याच्या माध्यमातून कुटुंब उपासना या नावाचं पत्र देखील वीरा शिंदे चालवताना एकंदरीत पाहायला भेटतं. तर कुटुंब उपासना मंडळ खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा आपण इथे या ठिकाणी समजून घ्या.
त्याचबरोबर पाहायला असं भेटतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जो अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला होता त्याचाच कित्ता इथं गिरवण्यात आला. आणि इथं पाहायला भेटतं अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1918 मुंबईमध्ये वीरा शिंदे आणि एन जी चंदावरकर यांच्या माध्यमातून भरवण्यात आली असं एकंदरीत दिसतं. तर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद मुंबईमध्ये 1918 भरवली. कोणी? एन जी चंदावरकर, वीरा शिंदे यांनी. आणि इथं पाहायला भेटतं या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड या ठिकाणी होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. यावर आयोग प्रश्न तुम्हाला यापूर्वी विचारले होते, भविष्यात पण विचारले जाऊ शकतात की 1918 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड. आणि या परिषदेमध्ये बॅरिस्टर जयकर, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, वीरा शिंदे, भुलाभाई देसाई उपस्थित राहिले होते. याही परिषदेमध्ये मंचकावर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला शपथ घ्यावी लागली की मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही. इथं लोकमान्य टिळकांनी पुन्हा तशा प्रकारच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. मात्र लोकमान्य टिळकांनी इथं भूमिका अशी घेतली, जर का परमेश्वर अस्पृश्यता पाळत असेल तर त्या परमेश्वराला पण मी मानणार नाही. ही भूमिका टिळकांनी इथंच या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं मुंबई, पुढे पाहायला भेटतं तेरदळ, पुढे पाहायला भेटतं वाळवे. वाळवेवर प्रश्न आला बघा. त्याचबरोबर वाळवे कुठे आहे तर बोरगाव मध्ये आहे. त्याचबरोबर आहे चांदवड. तर या भागामध्ये या ठिकाणी शेतकरी परिषदांचं आयोजन यांच्या अध्यक्षतेखाली झालं. कोणाच्या? वीरा शिंदेच्या. म्हणजे बघा 1920 पर्यंत अस्पृश्य उद्धाराचं कार्य राहिलं. पुण्यामध्ये जेव्हा डिप्रेस क्लास मिशन आले तेव्हा डिप्रेस क्लास मिशनचे पुण्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते नाव लक्षात घ्या, शिवराम जानमा कांबळे होते. मात्र झालं असं, शिवराम जानमा कांबळे यांना पण 1920च्या नंतर लक्षात आलं की वीरा शिंदे आता अस्पृश्य उद्धाराच्या संदर्भात फारसं काही काम करत नाही, त्यांचं लक्ष शेतकरी वर्गांच्या संदर्भात आहे. आणि म्हणून मग अस्पृश्यांचे प्रश्न सुटावे यासाठी शिवराम जानमा कांबळे आणि वा.रा. कोठारी या दोघांनी एकत्र येऊन 1921ला अस्पृश्य उद्धार मंडळी या महत्वपूर्ण संघटनाची स्थापना केली. अस्पृश्य उद्धार मंडळी कोणी स्थापन केली? तर शिवराम जानमा कांबळे आणि त्याचबरोबर वा.रा. कोठारी या दोघांनी. हे लक्षात घ्या. मला हे सांगायचं 1920 नंतर वीरा शिंदे या ठिकाणी स्वतःला राष्ट्रीय चळवळीमध्ये जॉईन करतात. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजेच काय तर ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि याचबरोबर काँग्रेसमध्ये पुढे 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत ते काँग्रेसमध्ये जॉईन होतात. हे पण आपल्याला लक्षात ठेवलं गरजेचं आहे. तर मुंबई, तेरदळ, वाळवे म्हणजे बोरगाव, चांदवड या ठिकाणी शेतकरी परिषदांचं आयोजन केलं आणि ते स्वतः अध्यक्ष इथं राहिले. तुकडेजोड बिल जे सरकारनं आणलं होतं मुंबई सरकारनं, तर त्या तुकडेजोड बिलाला त्यांनी विरोध केला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महात्मा गांधींचं नेतृत्व ते स्वीकारतात आणि पुण्यामध्ये जो सत्याग्रह होतो त्या सत्याग्रहाचे ते प्रमुख लीडर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. पाहायला असं भेटतं की या वीरा शिंदे यांना 1930 साली पुणे सत्याग्रहाचं नेतृत्व केल्यामुळं 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगावा लागल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. सर्वात शेवटचा मुद्दा जो की खूप महत्वाचा या ठिकाणी आहे, वीरा शिंदेची ग्रंथसंपदा. 1944ला निधन झाले. हा मुद्दा लक्षात घ्या. आता त्यांनी महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथावर आयोगाने प्रश्न विचारला, भारतीय अस्पृश्यतेचा ग्रंथ. तर भारतीय अस्पृश्यतेचा ग्रंथ कोणी लिहिला? तर वीरा शिंदेंनी लिहिलेला आहे. हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं माझ्या आठवणी व अनुभव. हे त्यांचं काय आहे? आत्मचरित्र. कदाचित आयोग तुम्हाला समाज सुधारक आणि त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र यांच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी पहा. माझी साक्ष कोणाचा आहे? तर पंडित रमाबाई यांचा आहे. वेटिंग फॉर वीजा कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फुटके नशीब कोणाचं आहे? तर आगरकर, गोग आगरकर जे आहे त्यांचं फुटके नशीब या नावाचं आत्मचरित्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर यासारखी अनेक आत्मचरित्र ती व्यवस्थित या ठिकाणी करून ठेवा. तर इथं वीरा शिंदे शिकते. तर वीरा शिंदेचं आत्मचरित्राचं नाव माझ्या आठवणी व अनुभव आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं अनटचेबल इंडिया या नावाचा पण अत्यंत महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ ते लिहिताना एकंदरीत या ठिकाणी दिसतात. अनटचेबल जर विचारलं, अनटचेबल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अनटचेबल हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. आणि अनटचेबल इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला. लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं इंडियन सोशल रिफॉर्मर. इंडियन सोशल रिफॉर्मर हे काय आहे? तर इंडियन सोशल रिफॉर्मर हे एक नियतकालिक होतं. तर ते नियतकालिक जे आहे तर हे नियतकालिक कशाचं होतं? तर आपल्याला दिसतं साधारणतः 1870ला इंडियन सोशल रिफॉर्म या नावाचं एक संघटन
हे केशवचंद्र सेननं बंगाल प्रांतामध्ये उभारलं होतं आणि त्याचं मुखपत्र इंडियन सोशल रिफॉर्मर अशा स्वरूपाचं होतं. तर त्या इंडियन सोशल रिफॉर्मर या नियतकालिकामध्ये हे लिखाण करत होते असं एकंदर दिसतं. वीरा शिंदे बंगाल प्रांतात पण गेले होते. बंगाल प्रांतामध्ये रवींद्रनाथ टागोरांची पण भेट घेतली होती. ब्राह्मण समाजाचं कार्य, प्रार्थना समाजाचं कार्य संपूर्ण भारतभर करणारे हे वीरा शिंदे 1944ला यांचं निधन झालं. बस वीरा शिंदेमध्ये जे मुद्दे मी सांगितले त्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. मार्क तुम्हाला जरूर मिळेल पैकीच्या पैकी. थांबूया आपण. धन्यवाद.